गुरुदेव दत्त. नरसिंह सरस्वती नरसोबावाडीला राहत होते. गावातील आजूबाजूची भाविक दर्शनाला येत होते. त्यांना स्वामी काही उपाय सांगत. त्यांच्या अडचणी दूर होत त्यांना समाधान वाटे. नरसिंहवाडीपासून थोड्याच अंतरावर शिरोळ या नावाचं एक लहानसं गाव आहे. त्या गावात गंगाधर नावाचा एक वेदाध्यायी ब्राह्मण राहत असे. त्याच्या पत्नीचं नाव सुशीला. ती पतिसेवा हीच श्रेष्ठ मानी. देवपूजा करी, प्रार्थना करी, संसार ठीक चालला होता. तरी ती दोघं मनानं कष्टी असत. कारण त्यांना आतापर्यंत 5 मुलं झाली, पण त्यातून एकही मूल जगलं नव्हतं. मुलांविना घर रिकामं वाटत होतं. मागच्या जन्मी तिनं एका ब्राह्मणाकडून कर्ज घेतलं होतं. ते तिनं वेळेवर परत केलं नव्हतं. पुढे तो ब्राह्मण म्हणजे सावकार आजारपणात मरण पावला. पण तो मुळात लोभी असल्यामुळे आपले पैसे बाईने परत केले नसल्याची त्याला त्या आजारपणातही एकसारखी आठवण होत असे. मरणानंतर तो पिशाच झाला होता. तोच त्या बाईला त्रास देत होता. तिची मुलं अकाली मारीत होता, पण बाईला ते कळत नव्हते. शेवटी तिने एका ज्योतिषी ब्राह्मणाला सर्व हकीकत सांगितली. त्यांनी तिला त्या पिशाचाची करणी सांगितली. पुढे त्यांनी तिला स्वामींना भेटायला सांगितलं. बाई नरसिंह सरस्वतींना भेटली. त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला. त्यांना ही मागची सर्व हकीकत सांगितली. स्वामींनी तिला धीर दिला. कृष्णा पंचगंगा संगमावर 1 महिना राहायला सांगितलं. 1 महिना उपवास करायला सांगितलं. औदुंबरला पाणी घालून प्रदक्षिणा घालायलाही सांगितलं. मागच्या ब्राह्मणाच्या कुळातील सावकार एका सच्चिल ब्राह्मणाला मागच्या कर्जापोटी 100 रुपये द्यायला सांगितले. तुझी सगळी दुःख दूर होतील, तुला दीर्घायुषी मुलगे होतील, असंही सांगितलं. ती बाई पुन्हा संगमावर गेली. स्नान केलं व औदुंबरला पाणी घालणं, प्रदक्षिणा घालणं असा क्रम सुरू केला. 3 दिवसानंतर तो पिशाच ब्राह्मण अचानक साध्या वेशात आला व बाईला दरडावून पैसे मागू लागला. बाईला ठार मारण्याची धमकी दिली. इतक्या त्या ठिकाणी नरसिंह सरस्वती आले. त्यांनी त्या पिशाची रूप ब्राह्मणाची समजूत घातली. तुला पिशाची योनीतून मुक्त व्हायचं असेल तर त्या बाईला कसलाही त्रास न देता ती जे देईल ते घे व या पंचगंगेच्या संगमात स्नान कर, म्हणजे तुला मुक्ती मिळेल, असंही सांगितलं. त्या ब्राह्मणाने ते मान्य केलं. पुढे तो बापमुक्त झाला. त्याला सद्गती मिळाली. त्याने स्वामींच्या चरणी मस्तक टेकलं. पुढे त्या बाईच्या ओटीत स्वामींनी एक नारळ घातला. तिला घरी जायला सांगितलं. काही दिवसांनी त्या बाईला 2 वर्षाच्या अंतराने 2 मुलगे झाले. हळूहळू वाढू लागले. त्यांच्या बाललीलाही पाहून ती दोघं समाधानही मानित होते. श्री गुरुदेव दत्त.